गेल्या काही वर्षापासून ऊसाचं काय मिळत नाही, टनेज मिळत नाही. टनेज. किती टनेज मिळत तुमच्याकडे? 30-35. आता मी पाहिलं जणांनी ऊस पेटून दिला होता. हा. उभा ऊस पाटाच्या कडाला आणि पाटाच्या कडेला. एकदम पार फेटून. पाटाच्या कडाला म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय मला की पाण्याची कमतरता नाही तरी पण जळाला. जळाला तो, म्हणजे जळाला. जळाला म्हणजे त्याची आधी निसर्गाने जाळला, मग त्यांनी काडीपिटी लावून जाळला. निसर्गाने जाळला म्हणजे काय, त्याच्यामध्ये निम्म पाचटच आहे हो. आणि ते पाचट त्याने जाळण्यासाठी ते काडी लावली, बरोबर आहे की नाही? म्हणजे उभ्या ऊसाला त्याचा काडी लावायचा उद्देश काय होता, ते पाचट काढायला काय लागतो, मजुरी लागते. मजुरी. आणि ती मजुरी परवडत त्यापेक्षा काडी लावलेली थोडस उत्पन्न कमी होतं. पण मग माणसं अक्षरशः मजुरी वाचवण्यासाठी, खर्च वाचवण्यासाठी आग लावल्या सुद्धा मागे पुढे पाहत स्वतःच्याच पिकाला. ही परिस्थिती का आली, कारण ऊस परवडत नाही, पण लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी पण बऱ्याच जणांची परिस्थिती आहे. तुमच्यापर्यंत हे तंत्रज्ञान आलं नाही असं नाही, तुम्हाला ते सांभाळता आलं नाही. मी हे याच्याकरता सांगतोय का बरं, तुमचं प्रारब्ध तुम्हाला उमजून देत नाही. मै बडा, मी हुशार, मी शहाणा, ह्याच्यामुळेच आपली जी शेतीची प्रगती कुठे आली, मग आली. पहिले हेच तर स्वीकारा ना, आमचं चुकतंय, पण इथला हा सगळं नाही, आमची परिस्थिती अशीच आहे, तशीच आहे. तर मग हे वांगे कशी काय अशी की आज शेतकरी लढत नाही शेतीमध्ये? का बरं लढत नाही? त्याला विश्वासच नाही राहिला का शेतीमध्ये भलं आहे.